मृदुकाय संघातील शीर्षपाद वर्गातील ऑक्टोपोडा गणाच्या ऑक्टोपेडिडी कुलातील ऑक्टोपस हा सागरी प्राणी आहे। ऑक्टोपसचे शास्त्रीय नाव ऑक्टोपस व्हल्गॅरिस आहे। रात्री संचार करणारा हा प्राणी मांसाहारी आहे। गोगलगाईसारख्या प्राण्यांपासून याची उत्क्रांती झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे। यांच्या सुमारे 150 जाती जगभर आढळतात। त्यातील काही उथळ समुद्रकिनारी तर बऱ्याचशा समुद्रतळाशी राहतात। ऑक्टोपसचा आकार वाटोळा असून शरीराचे डोके आणि धड असे 2 भाग पडतात। तोंडातील लहान परंतु कठीण असा चोचीसारखा भाग सोडल्यास संपूर्ण शरीर मऊ असते। डोक्यावर मोठे डोळे असतात। ऑक्टोपसची दृष्टी तीक्ष्ण असते। शरीराला वळवळणाऱ्या 8 भुजा जोडलेल्या असतात। शरीराला कवच नसल्याने खडकातील बारीक कपारीत त्यांना सहज शिरकाव करता येतो। त्यामुळे राहण्यासाठी ते अशाच जागा निवडतात। प्रत्येक भुजेवर चुशकांच्या 2 रांगा असतात। सरपटत जाणे व भक्ष्य पकडणे यांकरिता भुजांवरील चुशकांचा वापर होतो। कासव, मासे, म्हाकुळ तसेच इतर कवचधारी सागरी प्राणी यांचा समावेश ऑक्टोपसच्या आहारात होतो। खेकडे हे त्यांचे आवडते खाद्य आहे। त्यांच्या जबड्यांचा आकार पोपटाच्या चोचीसारखा असतो। भुजांद्वारे भक्ष्य पकडून जबड्याने ते चावतात व लाळ ग्रंथीतून त्यात विष सोडतात। जर भक्ष्य कठीण कवचाचे असेल तर जिभेसारख्या अवयवाच्या सहाय्याने ऑक्टोपस कवचाला भूक पाडतात व त्यातून विष आत सोडतात। 8 पैकी 1 भुजा प्रजननाच्या दृष्टीने मोठी होते। फलन होताना याच भुजेद्वारे नरातील शुक्राणुधर मादीकडे दिली जातात। निरनिराळ्या जातींनुसार मादी एका वेळेस साधारणतः 1 ते 5 लाख अंडी देते। राहत्या कपारीतील वरच्या छताला मादी अंडी चिकटवते व देखभाल करते। अंड्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा व ती स्वच्छ राहावीत म्हणून मादी अंड्यांवर सतत पाण्याचा फवारा मारित असते। पाण्याचे तापमान व सभोवतालची परिस्थिती यानुसार पिले बाहेर येण्याचा काळ ठरतो। 4 ते 8 आठवड्यांत पिल्ले बाहेर येऊ लागतात। ऑक्टोपस हा सील, काही देवमासे व मोठे मासे यांचे खाद्य आहे। संरक्षणासाठी तो निरनिराळ्या युक्त्या वापरतो। त्वचेतील रंगद्रव्य असलेल्या खास पेशींच्या सहाय्याने पटकन रंग बदलणे, शरीरात ओढलेल्या पाण्याचा जोरदार फवारा मागे सोडत रॉकेटसारखे वेगाने पोहत जाणे, पाल शेपटी तोडते त्याप्रमाणे भुजा तोडणे अशा युक्त्या काही जाती वापरतात। शरीरातील विशिष्ट वर्णधारी कोशातून काळ्या रंगाचा फवारा सोडून भोवतालचा परिसर काळा करणे व त्यामागे लपून निसटणे अशी विलक्षण युक्तीही काही ऑक्टोपस वापरतात। स्वतःचा बचाव करण्याखेरीज एकमेकांशी निरनिराळ्या प्रकारचे संवाद साधण्यासाठी ते रंग बदलतात। ऑक्टोपसची चेतासंस्था अतिशय विकसित असल्याची आढळते। त्याच्यामध्ये शिकण्याची क्षमता दिसते। म्हणूनच वैज्ञानिकांसाठी ऑक्टोपस हा कुतूहलाचा विषय आहे। अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून तो ओळखला जातो। आतापर्यंतच्या माहितीनुसार सुमारे 10 मीटर लांबीचा सर्वात मोठा व सुमारे 2.5 सेंटीमीटर लांबीचा सर्वात लहान ऑक्टोपस आढळले आहेत। ऑक्टोपसच्या काही जातींचा उपयोग आहारात केला जातो। जपान, चीन, इटली इत्यादी देशांत ऑक्टोपसपासून तयार केलेले अन्नपदार्थ रुचकर मानले जातात। ऑक्टोपसचे आयुष्य 6 महिने ते 3 वर्षे असते। धन्यवाद।